काय सांगाल की एकूणच पाहिलं तर इंडिया आघाडी विरोधात मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत ते रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळाले. काय नाही, ही तर सुरुवात आहे. हे तर ट्रेलर आहे. पिक्चर बाकी आहे. पूर्ण महाराष्ट्र उतरणार आहे. हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा समानतेचा जो अधिकार दिला होता, तो अधिकार बिलच्या स्वरूपामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेत आणण्याचं जे एकदम पवित्र काम केलं होतं आणि त्याला ह्या लोकांनी 2/3 त्याला मतदान पाहिजे होतं, पण दुर्भाग्याने ते मिळालं नाही. मोदी साहेबांनी पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केले होते, पण या विरोधकांनी, विरोधक म्हणजे कोण, त्या ठिकाणी राहुल गांधी पप्पू, त्यांना मांडीला मांडी लावलेले उभाटा आणि त्यांना मांडीला मांडी लावलेले शरदचंद्र पवार त्यांचा पक्ष या आणि इतर पक्ष या सगळ्यांनी मिळून जो महिलांचा अपमान केलाय, महिलांची एक प्रकारे भ्रूण हत्या, ज्याचा कठोर शब्दामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पण त्याचा विरोध केलेला आहे. असा हे बिल या ठिकाणी आणलेले, ह्याचे येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं उत्तर महिला चोख देणार. भाजप सत्तेमध्ये असून सुद्धा भाजपला अशा प्रकारचे मोर्चे व आंदोलन करावे लागत आहे असं विरोधकांकडून. काही बिलं जी असतात त्याला 2/3 हे मतदान लागतं, तर त्यावेळी सर्वांचंच मतदान घ्यावं लागतं. हे आपण संसदीय कामकाजाचा हा एक विषय आहे. आपल्याला त्या ठिकाणी वाईट या गोष्टीचं वाटतं, बाकी जाऊ दे पुरुष प्रवृत्ती, पण त्या ठिकाणी बसलेल्या महिला खासदारांनी तरी हा विचार करायला पाहिजे होता. आता या ठिकाणी जर आता मुंबईत आपण बघितलं, धारावीमध्ये घराणेशाही चालते. वडिलांच्या जागेवरती मुलगी आली, मग ती जागा खासदारकीला त्या निघून गेल्या, मग ती जागा रिकामी झाली, मग बहिणीला दिली ज्योतिताई वाघमारेंना, अजून भविष्यामध्ये मुलांना देतील. मग तुमच्याकडे घराणेशाही आहे, तिकडे पण दिल्लीमध्ये गांधी घराणेशाही चालते. आमच्यासारख्या चळवळीच्या बायकांनी काय करायचं? आमच्याकडे नाहीये राजकीय प्लॅटफॉर्म, माझ्या घरात नाहीये कोण आमदार खासदार, यांच्याही घरात नाहीये. अजून किती जणांच्या घरात दाखवू? आम्हाला हे हक्काचं होतं ना रिझर्वेशन. आता मी या ठिकाणी नगरसेविका म्हणून 132 ला आहे, महिला झालं, मी या ठिकाणी उभी राहिली. अशा 138 महिला सभागृहामध्ये नगरसेवक पद विविध पक्षाचे, फक्त काय भाजपचे नाहीये, सगळ्याच पक्षाचे त्या ठिकाणी. मग या ठिकाणी आमच्या हक्काचं रिझर्वेशन ओढून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ना. त्यांना येणाऱ्या काळामध्ये महिला त्यांची जागा. शेवटचा प्रश्न आहे की सुप्रिया सुळे यांची काल प्रेस झाली, त्या प्रेसमध्ये असे म्हटले की 2023 सालीत हा जो आहे पास झालेला आहे महिलांचा आरक्षण संदर्भात. काय सांग? आता करायचं होता ना, मग आता काय झालं? हाताला तेव्हा झाला होता, ठीक आहे, पुन्हा आला. एक महिला म्हणून तरी त्यांनी करायला पाहिजे होतं ना. माझा हाच प्रश्न आहे. तो मागे आला, तो आत्ता आला, तो मध्यंतरी आला, तो अजून. हे सगळे कसं आहे, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसते ना, जसं आता साहेबांनी सांगितलंय, ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं ना त्याला तुम्ही कधीच उठवू शकत नाही. ते झोपेचं सोंग घेतलेले विरोधक आहेत, त्यांना नाही उठवू शकत, कारण ते घाबरलेत. या ठिकाणी महिला प्रतिनिधित्व आलं आणि त्यांना असं वाटतं आमची सत्ता, आमची जागा, आमची खुर्ची हलण्याची बाजू त्यांना दिसायला लागली आणि म्हणूनच त्यांनी या विधेयकाच्या विरोधात नामंजूर केली. कॅमेरामन जितेश नागरकर, अविनाश माने, एल एस मराठी, मुंबई.